Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the remaining deductions of Chapter 6A applicable to individuals and certain deductions available to HUF. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला पॉईंट आहे डिडक्शन्स ऑफ चॅप्टर 6A यामधील काही उरलेल्या डिडक्शन्स आपण पाहणार आहोत. Earlier we have seen the deductions under section 80C, deductions under section 80D, deductions under section 80G etc. आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट करतो त्या ग्रॉस टोटल इन्कममधून या डिडक्शन्स ज्या आहेत त्या वजा केल्या जातात, मायनस केल्या जातात. Okay, after calculating the gross total income of any individual, we deduct these deductions which are given under chapter 6A of Income Tax Act. इन्कम टॅक्स ॲक्टचा जो चॅप्टर 6A आहे या चॅप्टर 6A मध्ये वेगवेगळ्या डिडक्शन्स म्हणजे वजावट दिलेल्या आहेत. आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट करतो ते ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर त्या ग्रॉस टोटल इन्कममधून या डिडक्शन्स मायनस केल्या जातात. अर्लियर वी हॅव सीन द डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C. After that we have seen the deductions under section 80D, deductions under section 80G and deductions under section 80E. Now to this particular lecture we are going to study the remaining deductions which are available to the individuals and certain deductions available to HUF. आजच्या या लेक्चरमध्ये हा जो चॅप्टर 6A आहे यापैकी ज्या ठराविक काही डिडक्शन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी द डिडक्शन्स अंडर सेक्शन 80DD, डिडक्शन्स अंडर सेक्शन 80DDB, 80U, 80CCC, 80E and 80P. Okay, these are the 6 deductions that we are going to study in this particular lecture. Okay, so let's start with the first deduction. First deduction is under section 80DD. पहिल्यांदा आपण जो सेक्शन 80DD आहे याचे डिडक्शन्स पाहणार आहोत. हा सेक्शन कशासाठी बघा, धिस सेक्शन इज फॉर डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ मेंटेनन्स अँड मेडिकल ट्रीटमेंट ऑफ हँडिकॅप्ड डिपेंडंट. आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती if any individual person is handicapped in our family and if that handicapped person is depend upon us, then we have to incur certain expenses for the medical treatment. We have to incur certain expenses for the maintenance of the handicapped person in our family. जर आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती मग तो पेरेंट्स असतील, तो मुलगा असेल, मुलगी असेल, ब्रदर असेल, सिस्टर असेल, इफ एनी इंडिव्हिज्युअल फ्रॉम आवर फॅमिली इज हँडिकॅप्ड अँड इफ दॅट हँडिकॅप्ड पर्सन इज डिपेंड अपॉन अस. जर आपल्या घरामध्ये एखादा अपंग व्यक्ती आहे, तो अपंग व्यक्ती कोणीही असू शकतो, तो मुलगा असेल, मुलगी असेल, आई असेल, वडील असतील किंवा भाऊ असेल किंवा बहीण असेल, हे जे कोण घरामधील अपंग व्यक्ती आहेत हे जर अपंग व्यक्ती आपल्यावरती अवलंबून असतील, डिपेंड असतील आणि या व्यक्तीसाठी जर आपण वर्षभरामध्ये जो काही खर्च करतो, फॉर एक्झाम्पल वी हॅव टू इन्कर सर्टन एक्सपेन्सेस ऑन देअर मेडिकल ट्रीटमेंट, we have to incur certain expenses on their maintenance, on their rehabilitation etc. ओके, आपल्याला वर्षभरामध्ये त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी, त्यांच्या रिहॅबिलिटेशनसाठी, त्यांना त्यांचं पालनपोषण करण्यासाठी, मेंटेनन्स करणे म्हणजे पालनपोषण करणे, याच्यासाठी आपल्या त्या व्यक्तीला काही खर्च करावा लागतो. मग हा जो खर्च केला जातो, द अमाऊंट expended for the maintenance of this handicapped dependent, for this expenses an individual gets a deduction under section 80DD. तर त्यासाठी या व्यक्तीला सेक्शन 80DD मध्ये डिडक्शन दिले जाते. काय सांगितले बघा, धिस डिडक्शन इज अवेलेबल टू इंडिव्हिज्युअल्स अँड HUF. ही डिडक्शन कुणासाठी अवेलेबल आहे तर इंडिव्हिज्युअल व्यक्ती आणि त्याचबरोबर हिंदू अनडिवायडेड फॅमिली यांच्यासाठी ही डिडक्शन अवेलेबल आहे, हू आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया. फक्त नियम काय, तो जो व्यक्ती आहे इंडिव्हिज्युअल व्यक्ती, ओके, तो इंडिव्हिज्युअल व्यक्ती हा आपल्या देशाचा रेसिडेंट असला पाहिजे आणि इन केस सच असेसी हॅज, आणि त्या व्यक्तीने, मग तो व्यक्ती असो किंवा HUF असो, काय सांगितलं बघा, इन्कर्ड अन एक्सपेंडिचर ऑन मेडिकल ट्रीटमेंट.
जर अपंग व्यक्तीच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी खर्च केला असेल, ट्रेनिंगसाठी त्या अपंग व्यक्तीला काही ट्रेनिंग देण्यासाठी, व्यायामासाठी काय खर्च केला असेल, अँड रिहॅबिलिटेशन ऑफ हँडिकॅप्ड डिपेंडंट, ओके, त्या अपंग व्यक्तीच्या रिहॅबिलिटेशनसाठी जर काही खर्च केला असेल किंवा ऑर डिपॉझिटेड ॲन अमाऊंट इन द अप्रूव्ड स्कीम ऑफ LIC फॉर UTI अँड एनी अदर इन्शुरन्स कंपनी, जर आपण त्या अपंग व्यक्तीच्या नावाने LICमध्ये किंवा UTI म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडियामध्ये किंवा इतर कोणत्या इन्शुरन्स कंपनीमध्ये जर काही पैसे डिपॉझिट केले असतील, म्हणजे दोन सांगितले, एक म्हणजे त्या अपंग व्यक्तीसाठी खर्च केला असेल, त्या अपंग व्यक्तीच्या पालनपोषणाचा खर्च, अपंग व्यक्तीच्या मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च, अपंग व्यक्तीच्या ट्रेनिंगचा खर्च केला असेल किंवा त्या अपंग व्यक्तीच्या नावाने काही रक्कम जमा केली असेल, डिपॉझिट केली असेल इन LIC, UTI और इन एनी अदर इन्शुरन्स कंपनी, देन दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल, ही डिडक्शन कोणाला मिळते, तर जो व्यक्ती अपंग व्यक्तीसाठी हे पैसे खर्च करतो त्याला ही डिडक्शन मिळते. ही डिडक्शन अपंग व्यक्तीसाठी नाही, ही डिडक्शन कुणासाठी आहे, तर आपण जर आपल्या घरामधील एखाद्या अपंग व्यक्तीचा सांभाळ करत असू आणि तो अपंग व्यक्ती जर आपल्यावरती अवलंबून असेल तर जो खर्च करणारा आहे त्या व्यक्तीला ही डिडक्शन मिळते, कारण की तो व्यक्ती घरातील एखाद्या अपंग व्यक्तीचा खर्च करतोय, म्हणून खर्च करणाऱ्या व्यक्तीला हे डिडक्शन मिळते. डिडक्शन किती मिळते बघा, ही कॅन क्लेम अ डिडक्शन ऑफ ₹50,000 इन लमसम. किती डिडक्शन मिळू शकते या सेक्शनमध्ये, ॲज पर सेक्शन 80DD अन इंडिव्हिज्युअल कॅन क्लेम अ डिडक्शन ऑफ ₹50,000 और ₹1,00,000 इफ द डिपेंडंट पर्सन इज सफरिंग फ्रॉम सिव्हिअर डिसॅबिलिटी. ओके, जर ते अपंगत्व सिव्हिअर असेल तर त्या खर्च करणाऱ्या व्यक्तीला किती 1,00,000ची डिडक्शन मिळू शकते. नॉर्मल हँडिकॅप्ड असेल तर 50,000चे डिडक्शन मिळेल, 50,000. बट इफ द डिपेंडंट पर्सन, इफ द हँडिकॅप्ड पर्सन फ्रॉम आवर फॅमिली हॅज अ सिव्हिअर डिसॅबिलिटी, मग प्रश्न येतो की सिव्हिअर डिसॅबिलिटी म्हणजे किती, ते तिथं सांगितले बघा, इफ द डिसॅबिलिटी पर्सेंटेज इज मोर दॅन 80, ओके, अपंगत्वाची टक्केवारी 80 पेक्षा जास्त असेल, 80 किंवा 80पेक्षा जास्त असेल तर त्याला सिव्हिअर डिसॅबिलिटी असं म्हटलं जातं. इफ द हँडिकॅप्ड पर्सन इज सिव्हिअरली डिसेबल्ड देन ए पर्सन अँड इंडिव्हिज्युअल कॅन गेट ए डिडक्शन ऑफ ₹1,00,000. अशा वेळेला त्या घरातील व्यक्तीला, जो त्या अपंग व्यक्तीचा सांभाळ करतोय, अपंग व्यक्तीसाठी सर्व खर्च करतोय, त्या व्यक्तीला 1,00,000ची डिडक्शन मिळू शकते जर त्या अपंगत्वाचं प्रमाण 80 किंवा 80पेक्षा जास्त असेल तर. अदरवाईज नॉर्मली किती डिडक्शन मिळू शकते, नॉर्मल हँडिकॅप्ड असेल म्हणजे 80%पेक्षा कमी टक्केवारी असेल तर 50,000चे डिडक्शन मिळू शकते अंडर सेक्शन 80DD. सो दिस पर्टिक्युलर सेक्शन 80DD इज फॉर द different expenses incurred for maintenance of the handicapped dependent of our family. आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती अपंग असेल आणि तो अपंग असणारा व्यक्ती जर आपल्यावरती अवलंबून असेल, डिपेंड असेल, तर त्या अपंग व्यक्तीसाठी जो काही खर्च केला जातो, मेडिकल ट्रीटमेंटसाठी खर्च केला जातो, त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या पालनपोषणासाठी म्हणजे मेंटेनन्ससाठी खर्च केला जातो, त्या अपंग व्यक्तीच्या ट्रेनिंगसाठी खर्च करावा लागतो, त्या अपंग व्यक्तीलाच्या रिहॅबिलिटेशनसाठी खर्च करावा लागतो, त्या अपंग व्यक्तीच्या नावाने काही फंड्स डिपॉझिट केले जातात LICमध्ये, UTIमध्ये, इन्शुरन्स कंपनीमध्ये. असा जो खर्च करणारा व्यक्ती आहे, जो अपंग व्यक्तीचे सर्व खर्च बघतोय, अपंग व्यक्तीचा पालनपोषण करतोय, हे काम केल्याबद्दल फॉर डुईंग धिस वर्क an individual gets a deduction under section 80DD. हे काम केल्याबद्दल त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला 80DD ह्या सेक्शनमध्ये डिडक्शन मिळते. आणि किती डिडक्शन मिळते, तर डिसॅबिलिटीचे पर्सेंटेज, इफ द डिसॅबिलिटी पर्सेंटेज इज लेस दॅन 80%, अपंगत्वाची टक्केवारी 80पेक्षा कमी असेल तर 50,000 रुपयाचे डिडक्शन मिळेल. आणि इफ द डिसॅबिलिटी पर्सेंटेज इज 80 और अबाव, जर अपंगत्वाचं प्रमाण 80 किंवा 80पेक्षा जास्त असेल तर मात्र ती सिव्हिअर डिसॅबिलिटी मानली जाते आणि अशा बदल्यात त्या व्यक्तीला 1,00,000चं डिडक्शन मिळू शकतं अंडर सेक्शन 80DD.
Okay, so this is first section 80DD. Now the next section is also related to medical treatment. Second section that we are going to see is section 80DB. आता हा सेक्शन कशासाठी आहे बघा. दिस सेक्शन इज फॉर डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ मेडिकल ट्रीटमेंट ऑफ स्पेसिफाईड डिसीजेस. ओके, ठराविक काही महत्त्वाचे आजार आहेत. त्या आजार जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला झाला असेल आणि त्या आजाराच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी जर तुम्ही खर्च केला असेल तर जो काही खर्च केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इथं डिडक्शन मिळते अंडर सेक्शन 80DD. Okay, this section is for the deduction regarding the medical treatment expenses incurred for specified diseases. काही ठराविकच आजार आहेत, सर्व आजारांसाठी नाही. ठराविक आजार जे मोठे आजार आहेत त्या आजारातून बरे होण्यासाठी जो काय आपण मेडिकल ट्रीटमेंट घेतो, जो काय खर्च करतो त्या खर्चासाठी ही आपल्याला डिडक्शन मिळते अंडर सेक्शन 80DD. आता हे काय सांगतो सेक्शन बघा. This deduction is available to individual and HUF who are residents in India. ही जी डिडक्शन आहे 80DB ही डिडक्शन कोणाला मिळते तर दिस डिडक्शन इज अवेलेबल टू इंडिव्हिज्युअल पर्सन ॲज वेल ॲज टू हिंदू अनडिवायडेड फॅमिली. ह्या दोघांना ही डिडक्शन अवेलेबल आहे. आता ही डिडक्शन किती दिली जाते बघा आणि कशासाठी दिली जाते. दिस डिडक्शन इज गिव्हन फॉर द एक्सपेंडिचर इनकर्ड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर ऑन द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ द स्पेसिफाईड डिसीजेस. पण कुणासाठी फॉर हिमसेल्फ ऑर डिपेंडंट रिलेटिव्ह. जर एखादा व्यक्ती स्वतः आजारी असेल किंवा त्याच्या घरामधील लोक जर आजारी असतील आणि ते जर तुमच्यावरती अवलंबून असतील, डिपेंड असतील, तर त्या आजारपणातून बरे होण्यासाठी जो काही आपण मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च करतो तो खर्च केल्याबद्दल ही डिडक्शन मिळते. काय वाक्याचा पुन्हा एकदा. दिस डिडक्शन इज गिवन. ही डिडक्शन कशासाठी दिली जाते फॉर द एक्सपेंडिचर इनकर्ड. आपण खर्च केला आहे ड्युरिंग द प्रिव्हियस इयर, पाठीमागच्या वर्षी जो काय आपण खर्च केलेला आहे कशासाठी ऑन द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ स्पेसिफाईड डिसीजेस. ओके, जे ठराविक स्पेसिफिक डिसीजेस आहेत, आजार आहेत, त्याच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी जर खर्च केला असेल कुणावरती फॉर हिमसेल्फ ऑर डिपेंडंट रिलेटिव्ह. आपल्या स्वतःवरती किंवा आपल्यावरती अवलंबून असणाऱ्या आपल्या नातेवाईक म्हणजे आपल्या घरातल्या लोकांसाठी जर खर्च केला असेल तर ही डिडक्शन मिळते. आता फक्त डिडक्शन किती दिली जाते बघा, ते सर्वात महत्त्वाचं. द अमाऊंट ऑफ डिडक्शन इज द अमाऊंट ॲक्च्युली स्पेंट. आपण मेडिकल ट्रीटमेंटसाठी ॲक्च्युली किती खर्च केलेला आहे ड्युरिंग द प्रिव्हियस इयर, एकतर ती अमाऊंट घ्या. आपण खर्च किती केला, उदाहरणार्थ खर्च केला असेल 60,000, फॉर एक्झाम्पल सांगतोय, खर्च किती केला आहे 60,000 रुपये खर्च केला. एकतर ती हा खर्च केलेली अमाऊंट आहे हा एक, और ₹40,000. एकतर 60,000 खर्च केला किंवा 40,000, ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस. खर्च केलेले अमाऊंट किती आहे 60,000 आहे आणि मॅक्सिमम लिमिट किती आहे 40. ह्या दोन्हीपैकी लहान रक्कम कोणती सांगा तर 40,000. 40,000ची तुम्हाला डिडक्शन ही दिली जाते. ओके, 40,000ची. आणि जर समजा तो व्यक्ती सिनियर सिटीजन असेल, ज्या व्यक्तीवरती मेडिकल ट्रीटमेंट केलेली आहे, इफ दॅट पर्टिक्युलर पर्सन इज अ सिनियर सिटीजन, देन डिडक्शन किती मिळेल. एकतर ॲक्च्युअल अमाऊंट स्पेंट, ॲक्च्युअल खर्च किती केला 60,000 केला फॉर एक्झाम्पल, और ₹1,00,000 किंवा 1,00,000 रुपये ॲक्च्युअल खर्च किंवा 1,00,000 विचेवर इज लेस. मग सांगा 60,000 आणि 1,00,000 ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस, दोन्हीपैकी लहान रक्कम कोणती सांगा 60,000 रुपये. त्यामुळे 60,000ची डिडक्शन ही मिळणार आहे. त्यामुळे हा जो सेक्शन आहे दिस सेक्शन 80DD इज फॉर द मेडिकल एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ स्पेसिफाईड डिसीजेस. ठराविकच आजार आहेत त्याच्या ट्रीटमेंटसाठी ही डिडक्शन दिली जाते. ओके, आणि डिडक्शन किती मिळू शकते, आपण केलेला ॲक्च्युअल खर्च ही एक, और ₹40,000 विचेवर इज लेस. ॲक्च्युअल खर्च किती केलेला आहे ट्रीटमेंटसाठी ती एक अमाऊंट घ्या आणि दुसरी 40,000, ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस तेवढी डिडक्शन मिळते. ही झाली एक. आणि तो जो व्यक्ती आहे ज्याच्यावरती आपण मेडिकल ट्रीटमेंट केलेली आहे, तो जो व्यक्ती तो जर सिनियर सिटीजन असेल तर किती अमाऊंट घ्यायची, ॲक्च्युअल अमाऊंट स्पेंट, ॲक्च्युली ट्रीटमेंटसाठी किती खर्च केला ती एक अमाऊंट घ्या, आणि दुसरी अमाऊंट घ्या ₹1,00,000, ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस.
तेवढी तुम्हाला डिडक्शन मिळणार आहे अंडर सेक्शन 80DD फॉर द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ स्पेसिफाईड डिसीजेस. ओके, मग आता ते डिसीजेस कोणकोणते आहेत आणि त्यासाठी काय प्रोसिजर आहे बघा. हावेवर द असेसी शुड सबमिट सर्टिफिकेट इन प्रिस्क्राइब्ड फॉर्म फ्रॉम अ डॉक्टर. ओके, तुम्ही मेडिकल ट्रीटमेंटसाठी एवढा खर्च केला आहे याचं तुम्हाला सर्टिफिकेट जमा करावं लागतं. पण कोणत्या डॉक्टरकडून बघा, फ्रॉम अ डॉक्टर विथ पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन. जे डॉक्टर आहेत त्यांचं शिक्षण हे ते पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजेत. पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे फॉर एक्झाम्पल MBBS असतील किंवा MD असतील, असं पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन पाहिजे. प्लस रजिस्टर्ड विथ इंडियन मेडिकल असोसिएशन. ते जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर इंडियन मेडिकल असोसिएशनला नोंदणीकृत पाहिजेत आणि त्याचबरोबर वर्किंग इन गव्हर्मेंट हॉस्पिटल. जे डॉक्टरकडून तुम्ही सर्टिफिकेट घेणार आहात की मेडिकल ट्रीटमेंटसाठी खर्च एवढा केलेला आहे, ओके, त्यासाठी ते डॉक्टर कोण असावे. एकतर पहिलं रिक्वायरमेंट म्हणजे ते डॉक्टरांचं क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. ओके, मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, ही एक. दुसरी जी कंडिशन आहे ती म्हणजे द डॉक्टर शुड बी रजिस्टर्ड विथ IMA इंडियन मेडिकल असोसिएशनला ते रजिस्टर असले पाहिजेत. आणि तिसरं म्हणजे डॉक्टर शुड बी वर्किंग इन अ गव्हर्मेंट हॉस्पिटल. ते गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये नोकरीला असले पाहिजे, त्यांचंच सर्टिफिकेट फक्त अलाउड आहे. ओके, एखादे प्रायव्हेट डॉक्टर असतील, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करणारे, त्यांचं सर्टिफिकेट अलाउड नाही. ओके, ही बेसिक रिक्वायरमेंट. आता आपण जे मगाशी पाहिलं की हा जो सेक्शन आहे तो ठराविक डिसिजेससाठीच आहे, ठराविक आजारांसाठी. आता ते आजार कोणकोणते आहेत बघा. द डिडक्शन अंडर दिस सेक्शन इज अवेलेबल फॉर मेडिकल ट्रीटमेंट ऑफ स्पेसिफाईड डिसीजेस. कोणकोणते डिसीजेस? फॉर एक्झाम्पल कॅन्सर, एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला असेल, एड्स झाला असेल, क्रोनिक फेल्युअर झाला असेल, किंवा हेमोफिलिया झाला असेल, किंवा थॅल्सेमिया झाला असेल. ओके, हे ठराविक आजार आहे. ओके, त्यापैकी आपल्याला फक्त काहीच आजार फक्त माहिती असतात. हे जे काही विशिष्ट आजार आहेत, एक तुमच्या घरामधील एखाद्या व्यक्तीला, स्वतःला किंवा घरामधील एखाद्या व्यक्तीला जर यापैकी कोणता आजार झाला असेल तर त्या आजारातून बरे होण्यासाठी जे काही आपण मेडिकल ट्रीटमेंट घेतो तो खर्च केल्याबद्दल ही डिडक्शन मिळते अंडर सेक्शन 80DD. Okay, so this section is for the medical expenses incurred for treatment of specific diseases. ओके, आणि त्यासाठी डिडक्शन किती मिळते? मगाशी पाहिल्याप्रमाणे ॲक्च्युअल खर्च किती केला ट्रीटमेंटसाठी अँड ₹40,000 विच एव्हर इज लेस. ह्या दोन्हीपैकी जी लहान रक्कम असेल तेवढे आपल्याला डिडक्शन ही मिळते अंडर सेक्शन 80DD. ओके, दिस इज सेकंड सेक्शन, सेकंड डिडक्शन अवेलेबल टू इंडिव्हिज्युअल अँड HUF. नाव द थर्ड, जे तिसरे डिडक्शन आहे, दिस इज फॉर हायर एज्युकेशन. काय सांगितलं बघा, दिस डिडक्शन इज गिवन अंडर सेक्शन 80E. इन्कम टॅक्सचा किंवा चॅप्टर 6A मधील जो सेक्शन 80E आहे ही डिडक्शन आहे. ही डिडक्शन कशासाठी आहे बघा. दिस डिडक्शन इज इन रिस्पेक्ट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर हायर एज्युकेशन. ओके, जर एखाद्या व्यक्तीने हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणासाठी जर कर्ज काढलं असेल, इफ एनी इंडिव्हिज्युअल पर्सन हॅज टेकन अ लोन फॉर हिज हायर एज्युकेशन, देन ही हॅज टू पे इंटरेस्ट ऑन द लोन ऑर ऑन द अमाऊंट बॉरोड. जे काही त्यानं कर्ज काढलेलं आहे त्या कर्जाच्या रकमेवरती त्याला बँकेला, ज्यांच्याकडून कर्ज काढलेलं आहे त्यांना इंटरेस्ट म्हणजे व्याज हे पेड करावं लागतं. ओके, जर एखाद्या व्यक्तीनं कर्ज काढलं असेल तो त्या कर्जावरचं जेवढं व्याज पेड करतो, ओके, जे व्याज पेड केलं जातं, जे अमाऊंट व्याजासाठी पेड केली जाते त्या व्याजाची डिडक्शन ही ह्या सेक्शन 80E मध्ये मिळते. ओके, काय सांगितलं बघा. इफ ॲन इंडिव्हिज्युअल हॅज टेकन अ लोन फॉर परस्युइंग हायर एज्युकेशन, जर एखाद्या व्यक्तीने उच्च शिक्षणासाठी कर्ज काढलं असेल अँड हॅज पेड इंटरेस्ट ड्युरिंग द प्रिव्हियस इयर, आणि त्या कर्जावरचं व्याज पेड केल्यानंतर जे व्याज पेड केलेलं आहे, द इंटरेस्ट पेड बाय हिम टू द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, जे काय व्याज तो पेड करेल. नॉर्मली एज्युकेशन लोन इज टेकन फ्रॉम द बँक्स. ओके, सो द इंडिव्हिज्युअल पेज द इंटरेस्ट टू द बँक. ते बँकेलाच व्याज हे पेड करावं लागतं आणि जे काही व्याज पेड केलेलं आहे, द इंटरेस्ट पेड टू बँक इज अलाउड ॲज अ डिडक्शन इन कॉम्प्युटिंग द टोटल इन्कम ऑफ इंडिव्हिज्युअल.
आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं टॅक्सेबल इन्कम टोटल इन्कम कॅल्क्युलेट करतो, पहिल्यांदा आपण ग्रॉस टोटल इन्कम फाइंड आउट करतो. ओके, फर्स्ट वी फाइंड आउट, वी कॅल्क्युलेट द ग्रॉस टोटल इन्कम ऑफ एन इंडिव्हिज्युअल अँड फ्रॉम दॅट ग्रॉस टोटल इन्कम वी डिडक्ट और वी सबस्ट्रॅक्ट द डिफरंट डिडक्शन्स अंडर चॅप्टर 6A. ओके, ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर त्या ग्रॉस टोटल इन्कममधून आपण वेगवेगळ्या जे डिडक्शन्स आहेत, मग ते 80C असेल, 80D असेल, 80DD, 80DDB, 80G, 80E, 80U एक्सेट्रा एक्सेट्रा, या डिडक्शन्स आपण वजा करतो आणि नंतरच आपल्याला इन्कम, त्या व्यक्तीचं टॅक्सेबल इन्कम हे फाइंड आउट होतं. ओके, काय सांगितलं बघा, आता ही डिडक्शन किती रुपये मिळते, तर आत्ता सांगितलं की इंटरेस्ट पेड बाय हिम टू द बँक, वर्षभरामध्ये आपण किती व्याज पेड केलं आहे, ॲक्च्युअल इंटरेस्ट पेड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर इज अलाउड ॲज अ डिडक्शन. जेवढं व्याज पेड केलं असेल वर्षभरामध्ये तेवढ्या रकमेची डिडक्शन मिळते अंडर सेक्शन 80E. आता ही डिडक्शन किती वर्ष मिळते बघा, धिस डिडक्शन इज अवेलेबल फॉर 7 years फ्रॉम विच द असेसी स्टार्ट्स पेईंग द इंटरेस्ट. ओके, नॉर्मली इंटरेस्टची सुरुवात कधी होते, हप्ता पेड करायला सुरुवात कधी केली जाते, तर आफ्टर कम्प्लिशन ऑफ द एज्युकेशन नॉर्मली. ओके, आणि ज्या वर्षापासून व्याज पेड करायला सुरुवात झालेली आहे, इंटरेस्ट पेड करायला सुरुवात झालेली आहे, तिथून पुढचे 7 वर्ष ही डिडक्शन मिळू शकते. काय सांगितले बघा, धिस डिडक्शन इज अवेलेबल फॉर 7 years, 7 वर्षे डिडक्शन मिळू शकते. जेवढं व्याज तुम्ही पेड करत आहात, ओके, व्याज पेड करत आहात त्याबद्दल तुम्ही जेवढी व्याज पेड कराल, जेवढी रक्कम पेड कराल ॲज अ इंटरेस्ट, तेवढी डिडक्शन तुम्हाला 7 वर्षे मिळू शकते. किती, कधीपासून, फ्रॉम विच द असेसी स्टार्ट्स पेईंग द इंटरेस्ट ऑन लोन. व्याज पेड करायला ज्या वर्षी सुरुवात झाली तिथून पुढचे 7 वर्ष तुम्हाला सूट मिळू शकते, किंवा ऑर अंटिल द इंटरेस्ट इज फुल्ली पेड विच एव्हर इज अर्लियर. जर एखाद्या व्यक्तीनं असं केलं की कर्ज काढलं हायर एज्युकेशनसाठी, एज्युकेशन कंप्लीट केलं, नोकरी सुरू केली, आणि जे काही त्याचं लोन होतं एज्युकेशनल लोन, इफ ही रिपेज द टोटल लोन विदिन 4 years और 5 years, जर त्यानं त्याच्यावरती जे काय कर्ज होतं शैक्षणिक कर्ज, ते जर पुढच्या 3-4 वर्षामध्येच पेड करून टाकलं, कर्ज संपवून टाकलं, तर जेवढी वर्ष तुमचं कर्ज चालू आहे, जेवढी वर्ष तुम्ही व्याज पेड करत आहात, तेवढी वर्ष तुम्हाला त्या सेक्शनची, जे व्याज पेड केलेलं आहे त्या व्याजाची डिडक्शन सेक्शन 80E मध्ये मिळेल. ओके, म्हणजे जर कर्ज लवकर फेडलं असेल, ओके, 4-5 वर्षामध्ये, तर तेवढी वर्ष किंवा मॅक्सिमम 7 वर्ष जे काय व्याज तुम्ही पेड कराल तेवढ्याची डिडक्शन हे मिळू शकते अंडर सेक्शन 80E. Okay, so this is third section, section 80E, which is for the interest on educational loan taken for higher education. एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीने उच्च शिक्षणासाठी जर काही शैक्षणिक कर्ज काढलं असेल तर त्याच्यासाठी ही डिडक्शन मिळते. ओके, व्याजासाठी. त्यानंतर द नेक्स्ट 4th डिडक्शन इज डिडक्शन अंडर सेक्शन 80CCC, 80CCC. आता ही डिडक्शन कशासाठी आहे? दिस डिडक्शन इज इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड. ओके, पेन्शन नॉर्मली आपल्याला माहिती आहे की आफ्टर द रिटायरमेंट in our country normally an individual gets retired from his job at the age of 58 or at the age of 60. आपल्या देशामध्ये नॉर्मली वयाच्या 58व्या वर्षी एखादा व्यक्ती सेवेतून निवृत्त होतो किंवा वयाच्या 60व्या वर्षी व्यक्ती हा सेवेतून निवृत्त होतो. अँड आफ्टर रिटायरमेंट an individual gets the pension from the government if the employee is working in a government sector. जर तो कर्मचारी एखाद्या गव्हर्मेंट सेक्टर एम्प्लॉई असेल तर त्या व्यक्तीला रिटायरमेंटनंतर गव्हर्मेंटकडून पेन्शन मिळते. बट नाव डेज दिस पेन्शन has been cancelled. Now every month an individual person has to deposit certain amount from his salary to the pension fund. आता गव्हर्मेंटने काही वर्षापूर्वीपासून पेन्शन देणं नवीन एम्प्लॉईजला, जे नव्याने रिक्रूट होतील, नव्याने एम्प्लॉई जे अपॉइंट होतात त्यांना पेन्शन दिली जाणार नाही इन फ्युचर. जे जुने एम्प्लॉई आहेत त्यांना फक्त आता पेन्शन मिळते. त्यामुळे नवीन एम्प्लॉईसाठी काय ऑप्शन आहे तर दर महिन्याचा जो काय पगार असेल
त्या पगारामधून काही रक्कम ही मायनस केली जाते, कट केली जाते आणि ती रक्कम ही पेन्शन फंडमध्ये ही जमा केली जाते. मग एखाद्या व्यक्तीचा जो काय पगार आहे त्या पगारामधून सपोज दर महिन्याला एक 5,000 रुपये कट केले जात असतील आणि ते जर पेन्शन फंडमध्ये जमा होत असतील म्हणजे महिन्याला 5,000, याप्रमाणे वर्षभराचे 12 महिन्याचे किती जमा होतात त्या अकाउंटमध्ये, पेन्शन फंडमध्ये जवळपास 60,000 रुपये वर्षाला रक्कम जमा होते. कशामध्ये? पेन्शन फंडामध्ये. आणि ही जी काय रक्कम आपण जमा करतोय वर्षभरामध्ये कशामध्ये? पेन्शन फंडाची मध्ये, त्यासाठी जी डिडक्शन ही सेक्शन 80CCC मध्ये आहे. काय सांगितलं बघा, ॲन इंडिव्हिज्युअल हू डिपॉझिट्स ॲन अमाऊंट टू कीप इन फोर्स ए कॉन्ट्रॅक्ट ऑफ ॲन्युटी plan of LIC or any other IRDA for receiving a pension from fund established under section 10 is allowed as deduction of the amount so deposited or rupees 1,00,000 whichever is less. म्हणजेच काय सांगितलं आहे, जर एखाद्या व्यक्तीने LIC मध्ये जर ॲन्युटी प्लॅन केला असेल किंवा इतर कुठल्या इन्शुरन्स कंपनीमध्ये पेन्शन फंडमध्ये ते पैसे जमा करत असतील, ओके, तर जेवढी रक्कम जमा केलेली आहे वर्षभरामध्ये, मगाशी आपण एक्झाम्पल पाहिलं की महिन्याला 5,000 प्रमाणे 12 महिन्याचे वर्षभरात आपण 60,000 असे जमा करतोय. महिना 5,000 प्रमाणे 12 महिन्याचे 60,000 रुपये आपण जमा करत आहोत. एकतर ॲक्च्युअल अमाऊंट डिपॉझिटेड इन पेन्शन फंड ही एक अमाऊंट और रुपीज 1,00,000 विचेवर इज लेस. ओके, ह्या दोन्हीपैकी जी अमाऊंट लहान असेल तेवढ्याची आपल्याला डिडक्शन मिळते अंडर सेक्शन 80CCC. एखादा व्यक्ती सपोज पगारामधून दर महिन्याला 10,000 रुपये पेन्शन फंडला ट्रान्सफर करत असेल, मग एका महिन्याचे 10,000 म्हणजे वर्षभराचे किती जमा होतात? 10,000 रुपये गुणिले 12 महिने म्हणजे 1,20,000 त्यानं जमा केले. म्हणजे अमाऊंट डिपॉझिटेड जे त्यांनी सांगितलेलं आहे, अमाऊंट डिपॉझिटेड किती आली तर 1,20,000 ही रक्कम जमा झालेली और रुपीज 1,00,000. मग सांगा 1,20,000 आणि 1,00,000 ह्या दोन्हीपैकी लहान काय? दोन्हीतलं लहान आहे 1,00,000 रुपये. 1,00,000चे डिडक्शन मिळेल अंडर सेक्शन 80CCC फॉर मेकिंग कॉन्ट्रीब्युशन टू द पेन्शन फंड. पेन्शन फंडमध्ये मग तो LICचा पेन्शन फंड असो किंवा IRDA अप्रूव्ड एखादा इतर कोणता पेन्शन फंड असो, त्यामध्ये जर पैसे गुंतवले तर मॅक्सिमम एवढी डिडक्शन मिळू शकते. ओके, दिस इज 4. Now the fifth deduction is deduction under section 80U for person with disability. ओके, जर एखादा अपंग व्यक्ती असेल तर त्याला स्वतःचं जे इन्कम आहे त्या इन्कममधून काही डिडक्शन दिली जाते. ओके, तो व्यक्ती, आपण ज्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत तो स्वतः व्यक्ती, इंडिव्हिज्युअल व्यक्ती हा स्वतः हँडिकॅप्ड आहे. ओके, आणि त्याला जे काही इन्कम मिळत आहे त्या इन्कममधूनच त्याला काही सूट दिली जाते, सवलत दिली जाते, डिडक्शन दिली जाते. बघा, इन कॉम्प्युटिंग द टोटल इन्कम ऑफ अ रेसिडेंट इंडिव्हिज्युअल हू इज सर्टिफाईड ॲज अ पर्सन विथ डिसॅबिलिटी. जर एखादा व्यक्ती जो आपल्या रेसिडेंट आहे, आपल्या देशाचा रेसिडेंट आहे, ओके, तो जर व्यक्ती अपंग असेल, डिसेबल्ड असेल, त्याला डिडक्शन किती मिळेल? शॅल बी अलाउड ए डिडक्शन ऑफ रुपीज 50,000. त्याच्या इन्कममधून, एक ग्रॉस टोटल इन्कममधून 50,000ची डिडक्शन दिली जाऊ शकते आणि 50,000 हँडिकॅपसाठी आणि प्लस 1,00,000 कुणासाठी? 1,00,000 इन केस ऑफ सिव्हिअर डिसॅबिलिटी. जर त्या व्यक्तीची अपंगत्वाची टक्केवारी, if the individual is severely disabled, then he gets a deduction of rupees 1,00,000 under section 80U. आता सिव्हिअर डिसॅबिलिटी म्हणजे काय? मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे इफ द डिसॅबिलिटी पर्सेंटेज इज 80 ऑर मोर, जर अपंगत्वाची टक्केवारी 80 किंवा 80पेक्षा जास्त असेल तर त्याला सिव्हिअर डिसॅबिलिटी असं म्हटलं जातं. ओके, असं जर सिव्हिअर डिसॅबिलिटी असेल तर किती डिडक्शन मिळू शकते? 1,00,000चे डिडक्शन मिळू शकते स्वतः त्या व्यक्तीला, जो व्यक्ती अपंग आहे, स्वतः त्यालाच ही डिडक्शन मिळते. ओके, कारण तो अपंग आहे म्हणून गव्हर्नमेंट त्याला एकतर 50,000 किंवा 1,00,000ची सूट देतं. 1,00,000ची सूट कुणासाठी आहे? फॉर ए हँडिकॅप्ड विथ मोर दॅन 80% डिसॅबिलिटी, त्यांच्यासाठी 1,00,000ची डिडक्शन अवेलेबल आहे. इथे सांगितलं बघा, ए पर्सन विथ सिव्हिअर डिसॅबिलिटी मीन्स ए पर्सन विथ 80% ऑर मोर ऑफ डिसॅबिलिटी पर्सेंटेज. अपंगत्वाची टक्केवारी 80 किंवा 80पेक्षा जास्त असेल तर त्याला सिव्हिअर डिसॅबिलिटी म्हटलं जातं.
ओके, अपंगत्वाचं प्रमाण सिव्हिअर आहे असं म्हटलं तर त्यांना 1,00,000ची डिडक्शनही दिली जाते अंडर सेक्शन 80U. ही स्ट्रेट फॉरवर्ड डिडक्शन आहे. त्यासाठी तुम्ही कोणता खर्च केला पाहिजे असं काही नाही, फक्त तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओके, अपंगत्वाचं हँडिकॅप्ड सर्टिफिकेट, त्यामध्ये तुमचं पर्सेंटेज किती आहे, हँडिकॅप्ड पर्सेंटेज किती आहे त्याच्यावरून ठरेल तुम्हाला 50,000ची सूट मिळेल का 1,00,000ची सूट मिळेल अंडर सेक्शन 80U. ओके, 1,00,000ची सूट कोणासाठी आहे, तर ज्यांची टक्केवारी अपंगत्वाचं प्रमाण 80 किंवा 80पेक्षा जास्त आहे त्यांना 1,00,000 आणि बाकी सर्व हँडिकॅपला 50,000ची डिडक्शन मिळते अंडर सेक्शन 80U. दिस इज फिफ्थ. नाव द लास्ट सेक्शन, सेक्शन 80P. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन. बघा काय सांगितलं आहे, शेवटचं सेक्शन आहे सेक्शन 80P. हा कशासाठी आहे, दिस सेक्शन इज फॉर डिडक्शन्स इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात, ओके, कोऑपरेटिव्ह सोसायटीला जे काही इन्कम मिळतं त्या इन्कमसाठीचा हा सेक्शन आहे की त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे इन्कम मिळतं, उत्पन्न मिळतं, त्या उत्पन्नामधून कोणकोणत्या डिडक्शन्स दिल्या जातात त्या डिडक्शन ह्या सेक्शन 80P दिलेल्या आहेत. आता काय सांगितलं बघा, द डिडक्शन्स अवेलेबल टू कोऑपरेटिव्ह सोसायटीज आर can be classified into various types. For example, first type is 100% deduction. What is 100% deduction? It means 100% deduction is available for the profit and gains of following activities. ओके, कोऑपरेटिव्ह सोसायटीने, एखाद्या सहकारी संस्थेने जर काही अशी पुढे दिलेली कामं केली असतील तर त्यांना 100%ची सूट आहे. म्हणजे काय, जो काही त्यांना प्रॉफिट होईल तो प्रॉफिट पूर्णपणे माफ आहे, एक्झम्प्ट आहे, त्याच्यावर त्यांना टॅक्स द्यावा लागणार नाही. 100% त्यांना सूट मिळेल, डिडक्शन मिळेल. आता त्या कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी आहेत बघा. 1 नंबर म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी कॅरिंग ऑन द बिझनेस ऑफ बँकिंग ऑर प्रोव्हाइडिंग क्रेडिट फॅसिलिटी टू द मेंबर्स. एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी, इफ एनी कोऑपरेटिव्ह सोसायटी इज इन्व्हॉल्व्ड इन डुईंग द बँकिंग बिझनेस ऑर प्रोव्हाइडिंग क्रेडिट फॅसिलिटी टू देअर मेंबर्स. जर एखादी सहकारी संस्था आपल्या सभासदांना कर्ज पुरवठा करण्याचं काम करत असेल, बँकिंग सेवा देण्याचं काम करत असेल, तर अशा कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे काय इन्कम आहे त्या इन्कममध्ये त्यांना 100%ची सूट दिली जाते. ओके, 100% त्यांना सूट ही त्यातून दिली जाते. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन सेकंड इज ए कोऑपरेटिव्ह सोसायटी एंगेज्ड इन कॉटेज इंडस्ट्री. ओके, जे कॉटेज इंडस्ट्रीज असतात, जर एखादी सहकारी संस्था कॉटेज इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल, एखादा व्यवसाय करण्याचं काम करत असेल, तर त्यांचं जे उत्पन्न आहे त्याच्या 100% त्यांना सूट ही दिली जाते. ओके, इंडस्ट्री वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ओके, त्यापैकी कॉटेज इंडस्ट्री हा एक प्रकार आहे, त्यांना 100% सूट ही दिली जाते. तिसरा प्रकार आहे म्हणजे ए कोऑपरेटिव्ह सोसायटी एंगेज्ड इन प्रोव्हाइडिंग मार्केटिंग. जर एखादी सहकारी संस्था मार्केटिंग करत असेल, विपणनाचं काम करत असेल, कशाच्या, ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्युस्ड बाय देअर मेंबर्स. त्या सोसायटीचे जे कोण मेंबर्स आहेत, सभासद आहेत, त्यांनी तयार केलेल्या ज्या काही वस्तू आहेत, ॲग्रिकल्चरल वस्तू, ओके, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस म्हणजे धान्य पिकवलं असेल किंवा काय, त्याच्या मार्केटिंगचं काम जर एखादी सहकारी संस्था करत असेल तर अशा संस्थेचं जे इन्कम आहे त्यामधून त्यांना 100% ही सूट दिली जाते. ओके, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसर जर ते मार्केटिंग करत असतील, विपणनाचं काम करत असतील, तर जे त्यांचं इन्कम आहे त्यातून त्यांना 100% डिडक्शन ही दिली जाते. त्यानंतर 4, ए कोऑपरेटिव्ह सोसायटी एंगेज्ड इन परचेस ऑफ आर्टिकल्स इंटेंडेड फॉर ॲग्रिकल्चर लाईक सीड्स म्हणजे बी बियाणे, लाईव्ह स्टॉक म्हणजे प्राणी, विच वूड बी सप्लायड टू द मेंबर्स ऑफ सोसायटी. म्हणजे काय, जर एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी ही काय खरेदी करत असेल, परचेस ऑफ आर्टिकल्स फॉर ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चर, शेतीशी रिलेटेड जे काही वस्तू असतात, जसं की बी बियाणे असतील किंवा प्राणी असेल, हे खरेदी करण्याचं जर ती काम करत असेल आणि ते खरेदी केलेले प्राणी असू किंवा जे काही धान्य असू किंवा जे काही बी बियाणं असू, इनपुट्स असू, ते जर ते त्यांच्या मेंबर्सना, सोसायटीच्या सभासदांना देणार असतील तर अशा सोसायटीला सुद्धा जे इन्कम मिळतं त्यातून त्यांना 100%ची डिडक्शन सूट दिली जाते. ओके, म्हणजे मेजॉरिटी जे आहे ते फार्मर्सशी रिलेटेड, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड ह्या डिडक्शन्स आहेत. पुढे पॉईंट नंबर 5 आहे ए कोऑपरेटिव्ह सोसायटी एंगेज्ड इन प्रोसेसिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ऑफ इट्स मेंबर्स.
आपल्या सहकारी संस्थेचे जे कोण सभासद आहेत त्यांनी शेतीतून जे काही धान्य पिकवलं आहे त्या धान्यावरती प्रोसेसिंग करण्याचं काम जर कोऑपरेटिव्ह सोसायटी करत असेल, इफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी इज इन्व्हॉल्व्ड इन द प्रोसेसिंग ऑफ द ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस्ड बाय देअर मेंबर्स, सहकारी संस्थेचे जे कोण सभासद आहेत त्यांनी जर काही धान्य पिकवलं असेल आणि त्या धान्यावरती प्रक्रिया करण्याचं काम जर एखादी सहकारी संस्था करत असेल तर आणि ती जी प्रक्रिया केली जाते ती प्रक्रिया जर विदाऊट इलेक्ट्रिसिटी, इफ द प्रोसेसिंग वर्क इज डन विदाऊट द हेल्प ऑफ power without electricity, then the income earned by the cooperative society, for that income they get 100% deduction. अशा सहकारी संस्थेला जे काही इन्कम मिळेल त्यामधून त्यांना 100% सूट दिली जाते. ओके, दिस इज पॉईंट नंबर 5. नेक्स्ट पॉईंट इज ए कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रोव्हाइडिंग फिशिंग ऑर अलाइड ॲक्टिव्हिटीज, ओके, विथ एन इंटेन्शन ऑफ सप्लाइंग इट टू मेंबर्स. जर एखादी सहकारी संस्था ही फिशिंग म्हणजे मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाशी रिलेटेड इतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत याच्यामध्ये काम करत असेल आणि ते जे काही उत्पादन होईल ते जर ते मेंबर्सला देणार असतील, मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी कोणत्या, कॅचिंग म्हणजे मासे पकडणे असेल, क्युरिंग प्रक्रिया करणे, साठवणे, त्या माशांचं मार्केटिंग करणे, ओके, आणि ते जे काही हे काम आहे मत्स्य व्यवसाय आहे त्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करणे, इक्विपमेंट खरेदी करणे, ही कामं जर ती कोऑपरेटिव्ह सोसायटी करत असेल फिशिंगशी रिलेटेड, ओके, मत्स्य व्यवसायाशी रिलेटेड जर कामं करत असेल तर अशा सोसायटीचं जे इन्कम असेल त्याच्यामधून त्यांना 100% ही डिडक्शन दिली जाते, सूट दिली जाते. दिस इज पॉईंट नंबर 6. देन नेक्स्ट पॉईंट इज पॉईंट नंबर 7. कोऑपरेटिव्ह सोसायटी being a primary society who is engaged in supplying products like milk, oilseeds, fruits or vegetables. जर एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकारी संस्था ही जर दुधाचं सप्लाय करत असेल, बियाणे, फ्रूट्स किंवा फळांचं सप्लाय करत असेल तर अशा सोसायटीचं जे इन्कम आहे त्या इन्कममधून त्यांना 100% डिडक्शन ही दिली जाते. ओके, दीज आर द डिडक्शन्स, 100% डिडक्शन. ओके, जेवढं इन्कम आहे त्याच्या 100% त्यांना सूट दिली जाते. ओके, आता काही इतर डिडक्शनसुद्धा आहेत, बघा केअरफुली काय अदर डिडक्शन. फर्स्ट आहे डिडक्शन टुवर्ड्स इन्कम फ्रॉम एनी अदर ॲक्टिव्हिटी. हे आत्ताच्या डिडक्शन सोडून इतर कोणत्या ॲक्टिव्हिटी जर सोसायटी करत असेल तर एखादी कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह, ओके, म्हणजे जे ग्राहक सहकारी संस्था आपण मराठीमध्ये म्हणतो त्यांना 1 लाखाची डिडक्शन दिली जाते. ए कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी गेट्स अ डिडक्शन ऑफ ₹1 lakh अंडर सेक्शन 80P. जनरली हे क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्हसाठी विचारले जातात की 80P ह्या सेक्शनप्रमाणे एखाद्या कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी ग्राहक सहकारी संस्थेला किती डिडक्शन मिळते तर 1 लाखाची डिडक्शन मिळते आणि इतर कोणतीही सोसायटी असेल तर त्यांना 50,000ची डिडक्शन मिळते अंडर सेक्शन 80P. दिस इज अनदर डिडक्शन. देन सेकंड डिडक्शन इज डिडक्शन टुवर्ड्स इंटरेस्ट इन्कम. जर आपल्या सहकारी संस्थेला व्याजाद्वारे काही इन्कम मिळालं असेल, ओके, इंटरेस्ट मिळाला असेल तर काय सांगितलं बघा, डिडक्शन इज अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम बाय वे ऑफ इंटरेस्ट ऑर डिव्हिडंड व्हेन सच इंटरेस्ट इज डिव्हिडंड इज अर्न्ड बाय द सोसायटी बाय इन्व्हेस्टमेंट इन एनी अदर कोऑपरेटिव्ह सोसायटी. याचा अर्थ हा की आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीने आपले पैसे, आपल्या सोसायटीचे पैसे जर इतर दुसऱ्या कोणत्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गुंतवले असतील, इन्व्हेस्ट केले असतील आणि त्या इन्व्हेस्टमेंटवरती जर आपल्या सोसायटीला व्याज मिळत असेल, इंटरेस्ट रिसिव्ड ऑर डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम एनी अदर सोसायटी, देन दॅट इंटरेस्ट रिसिव्ड ऑर डिव्हिडंड रिसिव्ड इज एक्झम्प्ट. ओके, ते जे काही इंटरेस्ट मिळेल किंवा जे काही डिव्हिडंड मिळेल त्याच्यामधून तुम्हाला डिडक्शन ही दिली जाते. एक्झम्प्ट होत नाही, माफ होत नाही, परंतु त्यातून तुम्हाला काही डिडक्शन दिली जाते. बघा, इन सच अ केस होल इंटरेस्ट इन्कम इज अलाउड ॲज अ डिडक्शन. ओके, जेवढं तुम्हाला व्याज मिळालं आहे, इंटरेस्ट मिळाला आहे किंवा डिव्हिडंड मिळाला असेल तेवढं पूर्णपणे जी तुम्हाला सूट दिली जाते, ते माफ होत नाही पण त्याची सूट डिडक्शन ही दिली जाते अंडर सेक्शन 80P. फक्त हे डिडक्शन कशासाठी आहे, इंटरेस्ट रिसिव्ड अँड डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम अदर कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके, बँकेकडून व्याज मिळालं त्याच्यासाठी नाही,
हे इंटरेस्ट रिसिवड डिव्हिडंड रिसिवड फ्रॉम एनी अदर कोऑपरेटिव्ह सोसायटी, इतर कोणत्या कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून जर ते मिळालं असेल तर त्याची डिडक्शन ही मिळते. ओके, दिस इज सेकंड. अँड थर्ड इज, लास्ट पॉईंट इज बघा, डिडक्शन टुवर्ड्स स्पेसिफिक इन्कम. ठराविक काही इन्कम्स आहेत. फॉर एक्झाम्पल, डिडक्शन टुवर्ड्स इन्कम अर्न बाय लेटिंग ऑफ गोडाऊन्स. सोसायटीचे काही गोडाऊन्स असतील, ओके, स्टोरेज हाऊस असतील, ते जर आपण रेंटवरती दिले आणि त्यातून काही इन्कम मिळालं, गोडाऊन म्हणजेच वेअरहाऊस रेंटवरती, लेट करणे, लेटिंग म्हणजे रेंटवरती देणे. फॉर स्टोरेज, गोडाऊन कशासाठी रेंटवर दिले? साठवण्यासाठी, प्रक्रिया करण्या, प्रोसेसिंग ऑर फॅसिलिटेटिंग द मार्केटिंग ऑफ द कमॉडिटीज. वस्तूंच्या मार्केटिंगसाठी, वस्तू साठवण्यासाठी, वस्तू प्रक्रिया करण्यासाठी जर आपल्या सोसायटीने आपलं गोडाऊन कुणाला लेट आऊट केलं असेल, रेंटवरती दिलं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा डिडक्शन मिळते. इन्कम अर्न फ्रॉम ऑल सच ॲक्टिव्हिटीज. ओके, गोडाऊन रेंटवरती देऊन जे काही इन्कम मिळेल इज अलाउड ॲज अ डिडक्शन. जेवढं इन्कम मिळालं आहे त्याचीसुद्धा डिडक्शन मिळते अंडर सेक्शन 80P. त्यामुळे हा जो सेक्शन आहे, सेक्शन 80P, हा कशासाठी आहे? दिस सेक्शन इज फॉर द डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ व्हेरियस इन्कम्स रिसिव्ड बाय द कोऑपरेटिव्ह सोसायटी. एखाद्या सहकारी संस्थेनं जे काही इन्कम मिळवलं असेल त्या इन्कममधून कोणकोणत्या डिडक्शन दिले जातात. काही डिडक्शन 100% डिडक्शन्स आहेत, त्या सुरुवातीला आपण पाहिल्या, आणि त्या व्यतिरिक्त काही अदर डिडक्शनसुद्धा आहेत. त्यामध्ये एकूण 3 डिडक्शन्स आपल्याला दिलेल्या आहेत. Okay, so that's it with today's lecture. In today's lecture we have seen the different deductions under chapter 6A available to individuals, as well as some deductions are available to Hindu undivided family. Okay, so thank you very much.